विरोधकांचा मोर्चा संपन्न झालेला आहे आणि आता या मोर्चाची तुलना जी आहे ती शरद पवार यांनी थेट संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी केलेली आहे। सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा या चळवळीनंतर या मोर्चामध्ये एकवटल्याचं याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद असं कुठलं विधान असू शकत नाही। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती, ज्या वेळेला काँग्रेसचं राज्य होतं आणि त्या काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही या ठिकाणी लढली गेली होती आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही चळवळ त्यांच्या विरुद्ध होती आणि तो काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते स्टेजवरती असताना ही संयुक्त महाराष्ट्रासारखी चळवळ आहे हे शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नाही। अत्यंत हास्यास्पद अशा प्रकारचं हे विधान आहे। मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं, मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात, ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते। राज ठाकरे बोलतात मुख्यमंत्र्यांवरती बोलले रे, मुख्यमंत्री पण मान्य करतात की मतदार यादीमध्ये गडबड आहे, तर मग 1 वर्ष निवडणूक पुढे का ढकलली जात नाही, घाई का आहे तुम्हाला? आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे या भीतीपोटी निवडणूक 1 वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी कदाचित ते करत आहेत। 1 वर्षानंतर जरी आज डबल भोपळा मिळेल त्यांना, परंतु अशा प्रकारची मागणी करणं हे बघा हा कोर्टाचा विषय आहे। कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याकरता एक डेडलाईन आखलेली आहे। त्या डेडलाईनच्या अंतर्गत निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ती आपलं काम करत आहे आणि निवडणूक आयोगावरच्या कार्यपद्धतीवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही। उद्धव ठाकरेंचं असंही म्हणणं आहे की ओटीपी मला दिला होता, निवडणूक आयोगचे लोक माझ्या इथे आलेले होते आणि आमचे घरातल्या 4 लोकांचे जे मतदान आहे ते बाजूला सारण्याचं काम करण्याचा आरोप त्यांच्याकडनं। मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरने यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर कदाचित कुठला तरी ओटीपी आला असेल, त्या ओटीपी बद्दल उद्धव ठाकरे बोलत असतील। मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये काम सुरू करा, ज्या ठिकाणी दुबार मतदार 2 वेळेला ज्याचं मतदार म्हणून नाव आलंय तो दिसेल त्याला फोडून काढा असे आदेश सुद्धा त्यांनी दिले। कोणी दिले? राज ठाकरे। असं आहे की टीआरपी मिळवण्याकरता आणि आपल्याला मतं देत नाहीये, त्यामुळे काहीतरी आता काल एक महाराष्ट्राचे विदूषक यांनी ब्रेक घेतलाय, त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या विदूषकांनी ब्रेक घेतल्याच्या नंतर दुसऱ्या मिमिक्री आर्टिस्टनी त्याच्याकडनं बॅटन हातात घेतली आहे का अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे। मराठी माणसाने मूड आवडलेली आहे की तुमच्या टाळक्या धरणार आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात। मराठी माणूस त्यांच्या बाजूने या मराठी माणसाला उल्लू बनवणाऱ्या, या मराठी माणसाला लुटणाऱ्या, मराठी माणसाची दिशाभूल करणाऱ्या या सर्व लोकांना मराठी माणूस मुंबईतला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। बघा त्यांना काय पाहिजे ते आरोप ते करू शकतात। वैफल्यग्रस्त ते झालेले आहेत। या देशाच्या इतिहासामध्ये असं कुठलंही उदाहरण नाही जिथे मुख्यमंत्री असताना आपले 90% आमदार हे आपल्याला सोडून जातात। अशा प्रकारचं उदाहरण या देशाच्या इतिहासामध्ये नाही, ते फक्त महाराष्ट्रातच आहे आणि त्याच्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन अशा प्रकारची विधानं ते करत आहेत। मुख्यमंत्र्यांना चॅलेंज उद्धव ठाकरे दिलेलं आहे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणाले होते की लोकसभेत सुद्धा असा घोळ होता, तर उद्धव ठाकरे म्हणतात की ओपन चॅलेंज आहे, दूध का दूध पाणी होऊ। माझं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंना आहे की या मुंबईच्या मराठी माणसासाठी आणि मुंबईसाठी त्यांनी एखादं काम जरी चांगलं केलं असेल तर ते आम्हाला दाखवावं। या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मातोश्री 2 बनवण्यापासून त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं काम या मुंबईच्या हिताचं केलं असेल तर त्यांनी दाखवावं, हे माझं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज आहे। महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये झालं आता हिंदी घ्या। सर महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये काँग्रेसच्या 2 नेत्यांची अनुपस्थिती होती, सपकाळ तसंच वर्षा गायकवाड देखील यांची देखील मुंबई आणि महाराष्ट्र अध्यक्ष दोन्ही होते की नव्हते? मग आता ते का नव्हते याचं उत्तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। कदाचित त्यांना राज ठाकरेंच्या फ्रेममध्ये यायचं नसेल, कदाचित त्यांना राज ठाकरेंबरोबर स्टेज करायचा नसेल,
म्हणून कदाचित ते आले नसतील. त्यामुळे महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणावर फूट पडलेली या मोर्चाच्या माध्यमातून दिसत आहे. याला जोडूनच विचारतो शेवटचा प्रश्न. शरद पवार बोलत होते की आता महाराष्ट्राला या सर्व लोकशाहीच्या हत्येविरोधात एकत्र येण्याची गरज आहे. मात्र काँग्रेसचे जर प्रमुख 2 नेते या व्यासपीठावर नसतील तर तुम्हाला वाटतं का की विरोधकांची एकजूट तुटलेली आहे? मतांच्या लांगुल चालनाकरता हिरवा झेंडा हातामध्ये घेणाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्राची जनता एकजूट झालेली आहे आणि त्यामुळे आता या महाराष्ट्राच्या जनतेची एकता हे लोक फेक नरेटिव्ह आणि खोटं बोलून कदापि मोडू शकत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.